श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना कमी पेट्रोल दिलं जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याच्या कारणावरून आपल्या विरोधात खोटी फिर्याद दाखल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री भागचंद नवगिरे यांनी केला। सदर खोटी फिर्याद दाखल करणारे श्रीरामपूर बाजार समितीचे सचिव वाबळे आणि पेट्रोल पंपाचे मॅनेजर पटारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच संबंधित घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली। या संदर्भात श्री भागचंद नवगिरे यांनी पोलीस महासंचालक नाशिक, जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्यासह पुरवठा अधिकारी श्रीरामपूर तहसील कार्यालय यांना निवेदन दिलं। नवगिरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की संबंधित व्हिडिओ हा प्रत्यक्ष घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे। जर हा व्हिडिओ खोटा असता तर बाजार समितीचे सचिव वाबळे यांनी सदर व्हिडिओ फोटो डिलीट करण्यासाठी 50,000 रुपयांचं आमिष दाखवलंच नसतं। मात्र व्हिडिओ डिलीट न केल्यानं रागातूनच आपल्यावर खोटी फिर्याद दाखल करण्यात आली असा आरोप त्यांनी केला। यापूर्वी देखील या पेट्रोल पंपावर अनेक चुकीचे आणि संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्रकार समोर आले असल्याने त्यांनी सांगितलं। सदर घटनेमुळे जुने फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊ नयेत यासाठी खोटे आरोप करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। बाजार समितीमध्ये सचिव वाबळे कोणत्या पद्धतीने कारभार करत आहे ते संपूर्ण तालुक्याला माहीत असल्याचं नमूद करत या खोट्या फिर्यादीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री भागचंद नवगिरे यांनी केली। तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच पत्राद्वारे देखील सदर घटनेची सविस्तर माहिती देणार असल्याचं श्री भागचंद नवगिरे यांनी सांगितलं आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे, 28 तारखेला सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर नवगिरे हे पत्रकार आणि मी स्वतः पेट्रोल टाकण्यासाठी गेलो होतो। पेट्रोल टाकून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो पण होतो, पण तिथे एक मुलगा आला। तो मुलगा आम्हाला बोलला की दादा इथं माझी फसवणूक झालेली आहे। तर नवगिरे साहेबांनी त्याला विचारलं कशी फसवणूक झाली तुझी? इथं कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही। ह्यो बाजार समितीचा पेट्रोल पंप आहे, ह्यो लोकांशी जुळलेला पेट्रोल पंप आहे, इथं कोणत्याही प्रकारची तुझी फसवणूक होणार नाही। तर त्या मुलाने सांगितलं मी इथं 209 रुपयाचं पेट्रोल टाकलं, माझी गाडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन बंद पडली। तर मी तिथून ती मागं आणली आणि यांना मी विचारलं की माझा तुम्ही काटा मारला, मला पेट्रोल कमी टाकलं, एवढं ओढीचे उत्तर देत आहे। तर मग आम्ही त्या मुलाला घेऊन इथला संबंधित जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा पटारे म्हणून मॅनेजर आहे त्याला विचारलं, बाबा या मुलाची काय तक्रार आहे ते बघ। त्या टायमिंगला सगळं घटना करत असताना नवगिरे साहेबांनी तिथे व्हिडिओ केला आणि तो प्रश्न विचारला की बाबा या मुलाचं काय असेल ते 2-5-50 रुपयाचं पेट्रोल टाकून दे आणि जाऊ दे। त्या मॅनेजरने उडीची उत्तरं दिली। त्या मॅनेजरकडे कोणत्या प्रकारचे त्याच्याकडे उत्तर पण नव्हतं प्रश्नाचं द्यायला। तर त्या मॅनेजरने तिथून पळ काढला आणि तिथले असलेले सचिव समितीचे वाबळे म्हणून त्यांना घेऊन आला आणि त्या वाबळेंनी जेव्हा तिथं आल्यावर सगळं प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्या बाटलीमधलं पेट्रोल पण बघितल्यानंतर त्यांना कळलं की गाडीतलं पेट्रोल कमी आहे आणि कमी टाकण्यात आलेलं आहे आणि आपल्या पेट्रोल पंपने ह्या ग्राहकाची फसवणूक केलेली आहे। तर त्यांना कळलं की इथं एक पत्रकार प्रतिनिधी आहेत नवगिरे, हे कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ घेत आहेत। तर त्यांना ते बोलले का कॅमेरा बंद करा आणि कॅबिन मध्ये चला। तर नवगिरेने त्यांना उत्तर दिलं कॅबिन मध्ये काय असेल ते लोकांसमोर तुम्ही स्पष्ट सांगा। तर ते ऐकलं नाही, म्हणून त्या वाबळे आणि त्या पटरे यांनी मिळून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आमच्या विरोधी आणि पत्रकार भागचंद नवगिरे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला। खोटा गुन्हा दाखल असा केला, त्यांची व्हिडिओ काढून बदनामी केली असा त्यांनी भागचंद नवगिरे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा खोटाच आहे। आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला त्याचा प्रत्यक्ष मी आणि तिथले लोक बघत होते। तर त्या मुलाची खरोखर तिथं फसवणूक झालेली आहे आणि त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी नाही पडलो, मी पण आणि ते पत्रकार नवगिरे पण। त्यामुळे त्यांनी पत्रकार नवगिरे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कमिटीचा एक कर्मचारी पाठवला होता भागचंद नवगिरे यांच्याकडे
तर तुम्ही कुठल्याही प्रकारची न्यूज लावू नका आणि सोशल मीडियावर काही ते व्हायरल करू नका. तुमचं काय असेल ते आपण करून घेऊ, बघून घेऊ. आणि नवगिरे यांनी त्यांचं काही ऐकलं नाही, त्यांच्या कोणत्या आमिषाला बळी पडले नाही. त्याच्यामुळं त्यांनी त्या मॅनेजर पठारे त्याला सांगून पोलीस स्टेशनमध्ये बदनामीचा आणि मानहानीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तिला सगळा प्रकार घडल्यानंतर पत्रकार नवगिरे यांनी आमच्यावर तो खोटा गुन्हा दाखल केलाय. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्ह्याचे SP साहेब आणि आयुक्त साहेब नाशिक यांच्याकडे मागणी केलेली आहे की या खोट्या गुन्ह्याची चौकशी होऊन सत्य परिस्थिती उघड झाली पाहिजे. आम्ही जर त्याच्या दोषी असेल तर आमच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. या पंपाची चौकशी होण्यासाठी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देणार आहोत. तर याची चौकशी खोलून चौकशी केली पाहिजे. या पंपावर होणारे काय कारनामे याची चौकशी झाली पाहिजे. याच्याकरता आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन भेटणार आहोत. आणि जर याच्यावर चौकशी न झाल्यास SP कार्यालय समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत.